आजचे थंबनेल आणि ही उडदाची डाळ पाहून तुम्हाला कळालेच असेल आज मी काय बनवते। तर चला मग सुरू करूयात। नमस्कार, मी प्रिया, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे पहा, मी 2 वाट्या उडदाची डाळ घेतली आहे आणि ही बिना पॉलिशची उडदाची डाळ आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता। ही वाटी दाखवली आहे त्या वाटीने मी 2 वाट्या उडदाची डाळ घेतली आहे आणि इथे पहा मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण याच्यामध्ये आता एक अर्धा चम्मच मेथीचे दाणे घेतलेत। पहा मी हे मेथीचे दाणे आपण घालून घेऊया आणि हे एक 4 ते 5 तास छान भिजवून आपल्याला डाळ घ्यायची आहे। आता इथे पहा एक 4-5 तास डाळ मी छान भिजवून घेतली आहे आणि यातलं पाणी मी पहा पूर्ण काढलंय, कारण आपण जर वाटताना खूप पाणी घातलं तर आपल्याला वड्याला आकार देता येत नाही आणि खूप तेल पण ओढतात। आता इथे डाळ वाटताना मी एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात। पहा आपल्याला हे डाळ वाटताना त्याच्यामध्ये वाटून घ्यायचंय, त्याने चव खूप छान येते। तर ते डाळ पहा तुम्ही मी वाटून घेतली आहे सगळी आणि यात आपण आता मीठ घालतोय। एक 1.5 चम्मच मी मीठ घातलेले पहा डाळीमध्ये। आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि इथे पाहत असाल तुम्ही मी हे मिश्रण खूप पातळ केलेलं नाहीये, दाटसरच आहे। आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता मी छान बारीक करून घेतलाय। पहा बारीक करून एक खूप असं बारीक कट करून आपण या मिश्रणामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर घालणार आहोत। त्याची एक टेस्ट खूप छान लागते तळल्यावर वड्यावरती। आता इथे पहा मी टाकून घेतलंय आणि हे आपल्याला मिक्स करून एक 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचंय मिश्रण। तेव्हा आपण इथे सांबारची तयारी करून घेतोय। 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे पहा मी आणि 3 कांदे, 4 टोमॅटो आणि हा एक भोपळा मी दाखवलाय पण अर्धाच घेणार आहे आपण आणि 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। तर चला मग सुरू करूयात। आता इथे पहा मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहे आणि चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घालून ठेवलंय आपल्या सांबारसाठी। आणि इथे पहा मी कुकरमध्ये डाळ शिजायला घातली आहे। आपण त्यात जे भोपळा, टोमॅटो आणि कांदा घातला होता, कापून ठेवला होता, तो आपण यात घातलेला आहे। आता यात पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे शिजून घेऊया आपण छान। 3 शिट्ट्या घेऊया, आपण जसे नॉर्मल डाळ शिजवतो तसे आपण हे छान शिजून घेऊया 3 शिट्ट्या। आता इथे पहा मी शेवग्याच्या शेंगा ज्या आपण 2 घेतल्या होत्या त्या कट करून थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून या बाजूला मी शिजवतेय, कारण कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगांचा खूप गाळ होतो, त्यामुळे थोड्याशा आपण बाजूला शिजून घ्यायच्यात। आता इथे पहा आपली डाळ खूप छान शिजली आहे आणि आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या याच्यासाठी टाकल्या की मुलं काय करतात, सांबार मधल्या भाज्या बाजूला काढतात आणि मग सांबार खातात। तर तुम्ही जर अशा प्रकारे सांबार केलं तर मुलांना कळणारही नाही तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या टाकल्या होत्या आणि तुम्हाला अजून आवडीप्रमाणे यात भाज्या पण ऍड करू शकता। आता इथे फोडणी द्यायला पहा मी कढईमध्ये तेल टाकलंय 2-2.5 चम्मच। याच्यात आपण जिरे आणि मोहरी घेतलीये, हे छान लाल तडतडू द्यायचं आणि एक कांदा घेतलाय मी कापून, तो आपण फोडणीला घालून घेणार आहे। हा जो आपण कांदा टाकतोय याची पण चव खूप छान लागते फोडणीच्या कांद्याची। तर कांदा पहा आपला छान लाल झालेला आहे। आपण याच्यात कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता घातलाय पहा मी आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। आता कढीपत्ता आणि कांदा आपला छान परतल्यावर आपण याच्यात घालणार आहोत हिंग, एक थोडा छोटा अर्धा चम्मच आपण याच्यात हिंग घालणार आहोत आणि लाल तिखट घालणार आहोत आपण याच्यामध्ये। अर्धा चम्मच मी लाल तिखट घातलंय आणि आपण सांबर मसाला घालणार आहे याच्यात 2.5 चम्मच। कुठलाही घेऊ शकता तुम्ही, कुठल्याही ब्रँडचा, तुमच्या इथे लोकल जो मार्केटमध्ये मिळत असेल तो। 2.5 चम्मच मी इथे सांबर मसाला घातलेला आहे आणि हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे छान परतल्यावर आपण याच्यात जे डाळीचं मिश्रण कुकरमध्ये शिजून घेतलं होतं ते आपण घालून घेतलंय पहा याच्यामध्ये। आता याला छान वाफ येऊन द्यायची आणि इथे पहा जो आपण चिंच आणि गुळाचा गोळ करून ठेवला होता आपण तो घालून घेतला आहे। आंबट गोड छान चव येते आणि आपण जे शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्या होत्या मीठ घालून त्या पण याच्यात आपण टाकून घेतलंय आणि हो त्यातलं पाणी पण आपण यात वापरलेलं आहे। आणि शेवग्याच्या शेंगात आपण मीठ घातलं होतं त्यामुळे याच्यात थोडं आपण कमीच मीठ घालतोय पहा। 1-1.5 चम्मच मी मीठ घातलेलं आहे। आता आपल्या सांबारला उकळी आली आहे पहा छान। आपण यात कोथिंबीर टाकून घेऊया आता। तर तयार आहे पहा आपलं सांबर। आता आपण उडीद वडे करून घेऊया। आता इथे
कढई गॅसवर पहा, मी कढईमध्ये तेल ओतून घेतेय. आपण तेल तापत ठेवूया. हे पहा, आता इथे उडीद वड्यांना मी पहा पाणी घेतलंय आधी हाताला लावायला, म्हणजे आपल्या उडीद वड्यांना आकार छान येतो पाणी लावून जर उडीद वडे हातावर थापले तर. आणि हे पहा, आता उडीद वडे मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि हे छान गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे पहा, छान कलर आलेला आहे आपल्या उडीद वड्यांना. याच प्रकारे आपण सगळे वडे तळून घेऊया. आणि बिलकुल अशा प्रकारे जर तुम्ही उडीद वडे करून पाहिले तर बिलकुल तेल ओढत नाहीत पहा. आणि एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी उडीद वडे होतात आपले. तर तयार आहे पहा आपली डिश. आणि हा पहा आमचा आयुष नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत दिसतो.